हो हो हो, निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू मार्गस्थ. जोरदार प्रहार, उंच टोला. झेल, पहिलाच गडी टिपला गेलाय. झेल बाद. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला. तुझा वाचतो. दोन चेंडू निर्धाव आणि एक गडी बाद. पुढचा चेंडू. जोरदार प्रहार त्या ठिकाणी केलाय. उंच 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 षटकार. प्रति षटकार आला. नवीन फलंदाजाने अर्जुनला मात्र सीमारेषे पार पटवण्याचं काम या ठिकाणी केले. पुढचा चेंडू अर्जुनचा. जोरदार प्रहार, पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑन. चौकार. वन बाउन्स चौकार. दोन चेंडूवरती 10 धावा. झालाय गोलंदाज अर्जुन. अर्जुनला मात्र या ठिकाणी चांगला चोप पडलेला आहे. दोन चेंडू मागे लगातार 10 धावा आणि पुन्हा एकदा उंच टोला. झेलचा प्रयत्न झाला नाही. चेंडूच्या मागे धावतोय पण हा पण चाललाय. चौकार चौकार चौकार. 5 चेंडू मध्ये 14 धावा जवळ जवळ आल्यात. जिथं 2 चेंडू मध्ये निर्धाव होत्या आणि एक गडी बाद करण्यात आला होता आणि बाकीच्या 3 चेंडू मध्ये एक षटकार आणि 2 चौकार बॅक टू बॅक आलेत.
करुणात दाणे दाणे में केशर मात्र आता केशर चेहऱ्यावरती दिसायला लागले. पुन्हा अर्जुन सज्ज. ओ व्हॉट अ लवली बॉल. 14 धावा एका षटकाच्या नंतर. डीजे पारितोषिकाची बरसात होते. अमितने जर एका हाताने झेल पकडला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. पंच सामना चालू करायचा. वाजलेत आता बरोबर 1:30. लेफ्ट हँड बॅट्समन आता पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतोय. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मितेश. आदित्य स्ट्राईक वरती. प्रितेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. जोरदार प्रहार लेग साईडच्या दिशेला गेला. चेंडू सरसावर चाललाय. ग्राउंडचा सहारा घेत चांगलं क्षेत्ररक्षणावरती एकच धाव मात्र या ठिकाणी एका धावाने समाधान मानावं लागतंय. बॅकिंग तेवढी सतर्क झाली त्यामुळे पुन्हा एकदा कुठली चुरटी धाव घेण्यात त्यांना यश मिळालं नाही आणि एका धावावरती समाधान मानावं लागले. धाव संख्या झाली 15. पुढचा चेंडू. हा काय हुलकवणी दिले. काहीच कळलं नाही. सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू. समाचार घेतला जातोय सीमा रेषे पार अंडीवाल्याच्या गाडीजवळ. आदित्य पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज. वाईट बॉल. अवांतर धाव. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज. फलंदाज. हो काय मारलाय. सीधा पुन्हा अंडीवाल्याकडेच. समर्थ आमलेट पाव. षटकार. जाऊ. संदीपनी जर लगातार 3 बॉलला 3 षटकार मारले. संतोष वाघ कडून 1000 रुपये. हो. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली 29 धावा. एक चेंडू अजून मार्गस्थ होण्यास बाकी आहे.
ओ हो लेग साइड कॅच. व्हॉट अ लवली कॅच आदित्य तंबूच्या आसऱ्याला. पाण्याचं नियोजन करायचंय पंचांना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 29. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला 1, दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाला 1. आता आलाय तो अमन. आणि गोलंदाज आहे निमेश. चला पुढचा चेंडू मितेश येता. जोरदार प्रहार त्या ठिकाणी. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू. 1 धाव मात्र त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण मेहुलकडनं होते. सुंदर क्षेत्ररक्षण लावतो यष्टीरक्षक आहे. कप्तानाला सांगतोय थांबा आपण या ठिकाणी आपण संरक्षण आपण करूया. या ठिकाणी अमन स्ट्राईकला आलाय. निमेश गोलंदाजी करतोय. ओहो वाट चाबूक 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 गरगरीत चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 35 धावा. हो 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 षटकार. तर या ठिकाणी चांगली फलंदाजी बहारली जाते. 42 धावा फलकावरती 41 धावा फलकावरती लागल्यात. तर पुढचा चेंडू. बॅटची कडा घेतली की काय पण मात्र इथं काहीच कळलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा निमेश सज्ज. जोरदार प्रहार केला. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय की काय. आणि एकाच धावेने या ठिकाणी धावसंख्या झाली 42 धावा फलकावरती लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
गोलंदाज अमोल. पाहूया आपल्या संघासाठी आता किती धावा रोखतोय. संदीप साठी. हो हो हो, काय संदीपची फलंदाजी बहारली गेली. नेमका उन्हाचा तडाखा आणि बॅटीची तळप मात्र या ठिकाणी दिसली आणि मात्र धावेचा डोंगर या ठिकाणी दिसतोय. अठ्ठेचाळीस धावा फलकावरती लागल्यात. हो 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 हो, निर्धाव चेंडू, निर्धाव. चला बघूया पुढचा चेंडू. हो 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 हो, बॅटची कडा मला वाटतं लागली वाटतं. बॅटची कडा लागलेली आहे आणि अर्थात तिथे झेल होता, तो झेल सुटला मेहुलकडून आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी आले. 49 धावा झाल्यात फलकावरती. जोरदार प्रहार केलाय. झेल होतोय का? आणि झेल बाद. अमन तंबूच्या आसऱ्याला. स्ट्राईक वरती आला, कारण का त्याला माहिती आहे आता काही रन निघत नाहीये, तर मलाच त्या ठिकाणी जाऊन धावा करणं गरजेचं आहे. साहिल. साहिल काळे. साहिल नाव सांगत जरा नीट. पुढचा चेंडू. जोरदार प्रहार या ठिकाणी. चौकार. 53 धावा झाल्या. 54 धावांचं टार्गेट.
आणि तिघांनीही 4 धावा कंप्लीट करायच्या आहेत. जो पहिला करणार तो फायनलला आणि जे दोघं मागे राहतील ते सेमीफायनलला. याची कमिटीकडनं नोंद करण्यात आली. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. कंपल्सरी 4 धावा आहेत तिन्ही टीमला. चला बॅट्समन नेम. स्ट्राईकला आहे प्रितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अर्जुन. बॉलर आदित्य. पाहूया पहिलं षटक संघासाठी. जोरदार प्रहार मात्र या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्यात. खेळाडूचं नाव सांगायचंय. समीर. हर्षसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र या ठिकाणी आल्या. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण फसला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली. 2 चेंडू 3 धावा. आता आलाय तो अर्जुन. बघूया अर्जुन आपल्या धनुष्यबाणातून अनेक शिकार केल्यात. आता ह्या बॅटीने अर्जुन किती शिकार करतोय ते पाहायचंय. 54चा पाठलाग आहे या ठिकाणी. तर पुढचा चेंडू. अर्जुन साठी सापळा रचलाय आणि हा सापळा पूर्ण होतोय का नाही. सापळा रचलेला मासा फसलेला. पण मात्र या ठिकाणी अमनच्या हातात मॅच कॅच सुटलेली आहे.
आमचे प्रिय मित्र असलबातील रहिवासी बाबा गुरव या ठिकाणी आले आहेत. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आय कॉन्ट फॉर यू. 3 चेंडू 4 धावा फलकावरती लागलेले आहेत. तर पुन्हा गोलंदाज सज्ज. हो कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. किती धावा येत आहेत. हो बघा जरा चेक करा त्याला. चेक करायचंय. जास्त दुखापत नाहीये ना. बाकीच्या इकडे तिकडे आहेत आपले मित्र सगळे. पंच धावा किती. 4 ना. चौकार. बाकीच्या खेळाडूंनी चला या आतमध्ये, या मैदानाच्या आतमध्ये. बाबू पोकरकर स्वतः त्या ठिकाणी आयोजक जात आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजकासाठी, की आपल्या विभागातला कार्यकर्ता असला तरी पण काय झालं, पण त्याला दुखापत झाले खेळाडूसाठी, त्या खेळाडूसाठी स्वतः आयोजक त्या ठिकाणी जात आहेत. तर आयोजक स्वतः त्या ठिकाणी चाललेत त्या खेळाडूला जी इजा झाली ते पाहण्यासाठी. अशा आयोजकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबू दादा पोकरकर. तर या ठिकाणी बाबूदादा पोकरकर बोलतायत, जर काही इजा असेल तर माझी गाडी रेडी आहे, आपण पटकन हॉस्पिटलला जाऊया. त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभी आहे. सर्व्हिस सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. अर्थात ॲम्ब्युलन्स आहे, बाबू पोकरकरची स्वतःची गाडी आहे. त्याचप्रमाणे बाजूला संत मुक्ताबाई इस्पितळ आहे. त्याचप्रमाणे राजावाडी आहे आणि महाराष्ट्राचं दैवत खंडोबा राया सुद्धा ही जवळ आहेत. चला पंच सामना चालू करायचा आहे. खेळाडूला बाहेर ठेवलं का. खेळतोय खेळाडू. पुन्हा सज्ज गोलंदाज. जोरदार प्रहार. लॉंग 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 षटकार. धन्यवाद. 14 धावा फलकावरती लागल्यात. अजून काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू या ठिकाणी. हो मासा फसतोय का. फसला मासा जाळ्याला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू बॅटर. नेकलेस पुरन. जयेश भाई.
पहिल्या षटकात 14 धावा, पण 14 धाव्याच्या मधल्यात महत्वाचा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र या ठिकाणी निकलेस पुरंद आलेत. अर्जुन अजून एकाच धावेवरती स्तब्ध आहे. बॉलर नेम प्लीज. पार्थ. अमन 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 बघा अमन पार्थ काय चाललंय. अमन 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 जरा नाव नीट सांगत जावा, मेहरबानी करा आमच्यावरती. अमन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. समोर उभा आहे तो अर्जुन. चला सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला अर्जुन, नॉन स्ट्राईकला निकलेस पुरन नावाचं वादळ. अमन. ओ हो हो, पॉइंटच्या डोक्यावर वन बाउन्स चौकार. डीजे. अठरा धावा फलकावरती लागलेत. अमनचा पुढचा चेंडू. जोरदार लेगच्या दिशेने गेलेला सारखा षटकार. डीजे धन्यवाद. तर अमनचा मात्र खूप समाचार घेतलाय अर्जुननी. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता दोन चेंडूवरती 10 धावा तर आल्याच आहेत. हो 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 हो, पंचाकडे दात मागितली जाते. वन बाउन्स. वन बाउन्स. ओके सर. रिव्ह्यू वाईट. रिव्ह्यू सक्सेस. वाईड बॉल. पंचवीस धावा फलकावरती राहिल्यात. अर्जुनचं शस्त्र मात्र या ठिकाणी निघालंय आणि अर्जुनच्या बॅट मधून मात्र धावा निघतायत. पुन्हा एकदा सुंदर फटका. ओ हो हो, नॉट आउट. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक धावेने समाधान करत धाव संख्या झाली 26 धावा फलकावरती लागलेत. 15 चेंडू 28 धावांची गरज. 28 धावा 15 चेंडू. समीकरण बदलतंय, घडतंय, बिघडतंय. माईक चालू आहे, पागल आहे. तर निकलेस पुरन सामना करतोय गोलंदाजाचा. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पूर्णपणे बाहेर काढले. आणलाय बिग हिटर.
ओहो, जोरदार प्रहार तर त्या ठिकाणी केला. लेग साईडला एक फिल्डर लावलाच होता अगोदर. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतले. निकलेस पुरन त्यांचं म्हणणं की एक धाव घेऊ दे, मग नंतर फटकेबाजी करायला मी मोकळा. 27 धाव फलकावरती लागलेत. हा हा, बॅटची कडा घेतले. चेंडू चाललाय सरसोद, मागे धावतोय खेळाडू, पण चेंडू जिंकतो का? खेळाडू मात्र जिंकला या ठिकाणी. चेंडू 4 धावा फलकावरती आल्या आहेत अर्जुनच्या बॅट मधून. चला बघूया काय घडते मैदानाच्या आत. आमंत्रित झाले मात्र भरपूर समाचार घेतलाय अर्जुननी. पुढचा चेंडू. हो 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 हो, काय फटकाय, काय षटकार आहे, काय फटकार आहे, काय षटकार आहे. आव्हानच्या चेहऱ्यावरती दिलाय चटकार आहे. बघूया. सध्या अमनची पूर्ण धुलाई झाल्यानंतर आता मात्र सगळे गोलंदाज मात्र त्याच्यावरती चिडलेत. अमन के पेट में आया गोला, चलो खाने चलते पीछे रसगुल्ला. किती वाजत? 12 बॉल. 12 चेंडू 17 धावा. तर 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. निकलस पूर्ण उभा आहे आणि गोलंदाज पार्थ. तर या ठिकाणी बघूया आता निकलेस पुरन आणि पार्थ मध्ये सामना चालू आहे. पार्थ विरुद्ध निकलेस पुरन सामना पाहायला मिळतो. 17 धावांची गरज, 12 चेंडू मागे. लेग साइड, गॉन 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 गॉन, षटकार. धन्यवाद डीजे. दिल ना दिया हॉटेल का बिल ना दिया. तर या ठिकाणी क्रिस का गाणं लावून भाई तुम्ही हिरो बनवले ते म्हणजे निकलेस पुरन यांना. कारण ते पण क्रिस सारखे शॉट मारायला लागलेत आता. पुढचा चेंडू अमनचा. हा, वाईट बॉल. पार्थची मात्र दिशा बदलली आणि मॅचची दशा अमननी बदलली. 10 धावांची गरज आहे 11 चेंडू मागे.
पुन्हा एकदा जोरदार प्रहार, झेलबाद. निखिलेश पुराण फसला मासा जाळ्याच्या आत. बॅट्समॅन नेम सांगायचे. नरेंद्र. चला पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. नरेंद्र आलेत, त्यांच्याकडे सगळे ड्रेस भरलेले आहेत. नरेंद्र, देवेंद्र, प्रवींद्र, अमिद्र, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेंद्र. आता हे द्रवाले काय करतात पाहूया. हलक्या चेंडू, 1 धाव मात्र पूर्ण होते. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. नरेंद्रनी 1 धाव काढून आपल्या संघाचं खातं आणि आपलं स्वतःचं खातं पुढे ढकललंय. 9 चेंडू 9 धावा. अर्जुन, मग आजचा शस्त्र किलर अर्जुन. ओहो, जोरदार प्रहार कव्हरच्या दिशेला. सर 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 करत चाललाय चेंडू सीमा रेषे पार. चौकार. चला पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉच आणि नो बॉल. गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तरी सुद्धा एकच धाव काढली. नो +1 आणि फ्री हिटचा दणका. सत्यमचा भाऊ ब्लू स्टारचा समर्थक मात्र या ठिकाणी त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. फ्रीडचा दणका घेता आला नाहीये. कॅमेरामॅन फोकस फॉर द सियर. त्याच्यासाठी गाणं लावण्यात येणार आहे, रडू नको बाळा. 52 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 7 चेंडू 2 धावांची गरज. पुढचा चेंडू. जोरदार प्रहार मात्र केला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने चाललाय चेंडू. सर सर करत चौकार आणि मात्र 17 धावा दिल्यात या ठिकाणी. सत्यमचा भाव उठून चाललाय.